निशा राजेशला पसंत करत असते. राजेश फक्त अंजलीवरच प्रेम करीत असतो. निशा राजेशला मागून मिठी मारते आणि म्हणते, माझं तुझ्यावर अंजलीपेक्षाही खूप प्रेम आहे. मी तुला अंजलीपेक्षाही खूप खुश ठेवेन. आणि ती त्याच्या गळ्यातच पडते. याचा राजेशला खूप राग येतो. तो तिला मागे धक्का देतो आणि तेथून निघून जातो. निशा रागातच फणफणत असते आणि म्हणते, या अपमानाचा परिणाम तुला भोगावा लागेल. इतक्या सहजासहजी मी तुला सोडणार नाही राजेश. तेवढ्यात अंजली तिथे येते. तिने सफेद कलरचा वन पीस ड्रेस घातला होता. पिंक कलरची लिपस्टिक लावलेली, नाजूक इयररिंग घातले होते. त्यात साजेसा मेकअप पण केला होता. त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. राजेश तिला येताना पाहतो तर तिलाच पाहत राहतो. तो स्वतःलाच विसरून जातो. राजेश अंजलीच्या जवळ येतो आणि म्हणतो, जर इथे पार्टी चालू नसती तर मी तुला किस केलं असतं. अंजलीला पाहून राजेश खूप खुश असतो. तो तिला घेऊन त्याच्या आई वडिलांना भेटायला घेऊन जातो. राजेशचे पप्पा अंजलीला पाहून फार खुश असतात, पण त्याची आई खुश दिसत नाही, कारण तिला निशा आवडत असते. राजेशची आई अंजलीचा खूप अपमान करते, त्यामुळे अंजलीचा मूड ऑफ होतो. राजेश त्याच्या आईला समजावण्यासाठी जातो. तेवढ्यात सागरचा फोन येतो. अंजली फोन रिसीव करते. सागर म्हणतो, मला यायला उशीर होईल. तू माझी वाट बघू नको. जेवण कर आणि झोप. गुड नाईट. निशा तिचा एक मित्र दीपकला भेटते आणि त्याला नशेचे औषध देते आणि त्याला म्हणते, हे औषध तू अंजलीला दे आणि तुला तिच्यासोबत काय करायचे आहे ते कर. पार्टीमध्ये अंजली एकटीच असते. दीपक तिच्या जवळ येतो आणि अंजलीला जबरदस्ती ड्रिंक पाजायला लागतो. त्या ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळलेले असते. तो तिच्या क्लोज जाण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात तिथे पिहू येते. त्यांना पाहून पिहू म्हणते, आईने तुला रिजेक्ट केलं हे बरोबरच केलं. तू माझ्या भावाच्या मागे दुसऱ्या मुलांच्या बरोबर मजे करतेस. अंजली तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण पिहू तिथून निघून जाते. राजेशची आई पार्टीमध्ये राजेश आणि निशाच्या एंगेजमेंटची अनाऊन्समेंट करते. हे ऐकून अंजलीला धक्काच बसतो. ती रडायला लागते आणि तेथून निघून जाते. राजेश तिला पाहून तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु गेस्टमध्ये येतात आणि त्यांच्यामध्येच राजेश अडकतो. रात्री उशिरा सागर घरी येतो आणि मायाला आवाज देतो. माया त्यांची मेड असते. तो मायाला विचारतो, अंजलीने जेवण केलं का आणि ती आत्ता तिच्या रूममध्ये आहे. तेवढ्यात माया त्याला सांगते की अंजली तर पार्टीला गेल्यात, अजून घरी आल्या नाहीत. मी किती वेळा ह्या मुलीला सांगतोय की राजेश तुझ्यासाठी योग्य मुलगा नाही, तरी पण ती ऐकेल तेव्हाच तर ना. सागरच्या आईवडिलांच्या पाठीमागे तो आणि अंजली हे दोघेच होते. तो अंजलीचा सर्व हट्ट पुरवत असे. ती कोणतीही गोष्ट मागण्याच्या अगोदरच तिला आणून देत. सागर अगदी घाईघाईत गाडीच्या चाव्या घेतो आणि तिला शोधायला निघतो. राजेश त्याच्या आईवर खूप चिडलेला असतो. तो तिला म्हणतो, आई, आज जे काही तू केलंस ते योग्य नाही केलं. ती मुलगी आहेच कॅरेक्टरलेस. तुझी बायको होण्याची तिची लायकी पण नाही आहे. पण राजेश म्हणतो, मी लग्न केलं तर अंजलीशीच करेन, नाहीतर मी लग्नच करणार नाही. एवढे बोलून तो रागारागात निघतो. बाहेर बागेत त्याला पिहू भेटते. तो तिला म्हणतो, तू अंजलीला पाहिलं का? ती म्हणते, ती बराच वेळ बाहेर गेली आहे. राजेश म्हणतो, ती रडत होती. तिला खूप हर्ट झालं होतं. ती स्वतःला काही नुकसान तर करून घेणार नाही ना. या विचारातच तो तिला शोधायला निघून जातो. सागर अंजलीला शोधत राजेशच्या घरी येतो. बाहेरूनच अंजलीला आवाज येत असतो. त्याचा आवाज ऐकून पिहू बाहेर येते आणि म्हणते, इथे असा काय ओरडतोय आणि हा काय तमाशा लावलाय. दोघांचं भांडण सुरू होते. चुकून सागरचा हात पिहूला टच होतो. तिला खूप राग येतो. ती डायरेक्ट सागरच्या थोबाडीत मारायला सुरुवात करते. तो म्हणतो, मी इथे अंजलीला शोधायला आलोय, तुझ्याशी वाद घालायला नाही. पिहू म्हणते, अंजली तर केव्हाच पार्टीतून गेली आहे आणि आज ती जास्तच दीपकच्या मागे फिरत होती. ते ऐकताच सागरला पिहूचा खूप राग येतो आणि तेवढ्यात सागरचा फोन वाजतो. तो कॉल रिसीव करतो तर हॉस्पिटलमधून फोन होता. तो गडबडीतच हॉस्पिटलला निघून जातो. तो हॉस्पिटलमध्ये जातो
तर विचार केल्यापेक्षाही अंजलीची तब्येत खूपच जास्त खराब असते. त्या राक्षसांनी तिच्यावर गँगरेप केला होता. त्याला तिची ही अवस्था पाहत नव्हती. डॉक्टर सांगतात पेशंटच्या शरीरावरच नाही तर मनावरही खूप परिणाम झालेत. पेशंटच्या शरीरावरही खूप इजा झालेल्या आहेत. काही हाडे पूर्ण तुटली आहेत असे डॉक्टर सांगतात. डॉक्टर कितीही पैसे गेले तरी चालतील, पण तुम्ही माझ्या अंजलीला बरं करा. सागरला आता खूप राग आलेला असतो. त्याला त्याच्या मर्दानगीचा पण राग आलेला असतो. त्याला अंजलीची अशी अवस्था पाहत नव्हती. राजेशही अंजलीला शोधून घरी आलेला असतो. तेव्हा पिऊ त्याला म्हणते सागर आला होता येथे अंजलीला शोधायला, पण त्याला एका हॉस्पिटलमधून कॉल आला आणि तो घाईतच तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी अंजली होशमध्ये येते तेव्हा ती बडबडत असते, मला सोडा प्लीज, मला सोडा, मला खूप त्रास होतोय, मला हात नका लावू, दूर राहा माझ्यापासून. सागर तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तो तिचा चेहरा हाताने पकडतो आणि ती घटना अंजलीच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. सागरचा राग अनावर होत होता, पण तो फक्त अंजलीसाठी शांत होता. अंजली बडबडत करत असताना म्हणते, राजेश तू माझ्यासोबत योग्य नाही केलं. आणि हे सागर ऐकतो. त्या क्षणी म्हणतो, राजेश तू अंजलीसोबत जे काही केलं ते ठीक नाही केलं. याची शिक्षा मी तुला देणार. आता तू रडण्याची वेळ आली आहे. युअर टाईम स्टार्ट नाव. सावनी ही सागरची फ्रेंड असते. ती अंजलीला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी येते. अंजलीची अवस्था पाहून सावनी भावूक होते आणि सागरला म्हणते, या परिस्थितीत तुला स्ट्रॉंग राहावं लागेल, नाहीतर अंजलीला कोण सांभाळेल. सागर सावनीला म्हणतो, अंजलीच्या या परिस्थितीत असल्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे राजेश आहे. पोलीस सागरला भेटायला येतात. आम्ही दीपकची चौकशी केली, पण घटनेच्या दिवशी तो त्याच्या बारमध्ये होता. तिथले कर्मचारी हे त्याचा पुरावा आहेत, म्हणून त्याला अरेस्ट करता येत नाही. तुम्हाला जर कोणी दुसऱ्यावर संशय असेल तर सांगा. सागर म्हणतो, मला कोणावरही संशय नाही. मग पोलीस तेथून निघून जातात. सावनी त्याला म्हणते, राजेशचं नाव पोलिसांना का सांगितलं नाहीस? तेव्हा सागर म्हणतो, राजेश एका रेप्युटेड श्रीमंत कुटुंबातून आहे. तो पोलिसांना पैसे देऊन आरामशीर या केसमधून बाहेर पडेल. मी स्वतःच याचा बदला राजेशकडून घेईन. सावनी आणि सागर दीपकला भेटायला जातात. दीपकला समोर पाहता क्षणी सागर त्याच्यावर भडकतो आणि त्याला म्हणतो, माझ्या बहिणीबरोबर काय केलंस तू? मी काही नाही केलं, पण तू राजेशला विचारायला हवंय की त्यानं तुझ्या बहिणीबरोबर काय केलं. कारण राजेशने पार्टीच्या दिवशी सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट केली की तो निशाबरोबर लग्न करणार आहे. हे ऐकून अंजली खूप अपसेट झाली होती आणि तिने ड्रिंक पण केलं होतं. ती नशेमध्ये तशीच तिथून निघून गेली. मला तिची काळजी वाटली म्हणून मी तिच्या मागे गेलो. जशी ती बाहेर गेली तिला काही लोकांनी किडनॅप केलं. तसं पण मी ऐकलंय पार्टीच्या रात्री राजेश निशाला सांगत होता की अंजलीवर प्रेम करत नाही, मी तिच्यासोबत फक्त टाईमपास करत होतो. पण आता ती मला त्रास द्यायला लागली आहे. मला तिच्यापासून छुटकारा मिळाला की मग आपण दोघे आरामात लग्न करूयात.